नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच अतिवृष्टी, ढगाळ वातावरण यामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, अतिशय दिलासादायक बातमी अशी शेतकऱ्यांसाठी आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी 21 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आज निर्गमित केलेला आहे। तर मग त्याविषयी सविस्तर माहिती बघूयात। मित्रांनो, ऑगस्ट 2024 या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा वर्गीय फळ पिकांच्या फळगळतीमुळे या ठिकाणी झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून संत्रा वर्गीय फळपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती। मग मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत खालील निर्णय देण्यात आलेला आहे। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माहे ऑगस्ट 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्रा वर्गीय फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी 108 कोटी 49 लक्ष इतका तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा वर्गीय फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी 154 कोटी 98 लक्ष इतका निधी मागणी केल्यानुसार या ठिकाणी 165 कोटी 83 लक्ष 8 हजार इतका निधी एका वेळेस विशेष बाब म्हणून मदत देण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। मग मित्रांनो, अतिशय दिलासादायक बातमी आहे। मग सदरच्या हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश यामध्ये झालेला नाही। मग लाभार्थ्यांना या ठिकाणी मदत वाटप करण्यात येणार आहे। मग यानुसार यांना सूचना केलेली आहे की डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा आणि या ठिकाणी सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। या संदर्भातली महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या तक्त्यामध्ये आपण बघू शकता जुलै ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करायचा निधीचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे। मग आपण या ठिकाणी बघू शकता वर्धा जिल्हा या ठिकाणी 5933 या ठिकाणी शेतकरी आहेत। तसेच अमरावतीमध्ये 41911 शेतकरी पात्र आहेत। अकोलामध्ये 3433 शेतकरी पात्र आहे आणि बुलढाणामध्ये 3852 शेतकरी लाभार्थी या ठिकाणी आहे। मग अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी 165 कोटी 83 लक्ष 8 हजार एवढा निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।